बालपण किती सुंदर असते ना. अगदी तहान भूक लागलेली सुद्धा आठवण राहत नाही आणि आपण किती दमलोय हे सुद्धा कळत नाही. प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे म्हणजे बालपण. खरंच आपण काय खेळतोय, काय करतोय, चूक की बरोबर काहीही समजत नाही आणि आपण आपल्याच विश्वात दंग होऊन मनसोक्त खेळणे म्हणजे बालपण. आज माझ्या मुलींना खेळत असताना पाहते तेव्हा त्यांच्याच रूपात मी माझं बालपण जगते असं मला वाटतं. मीही सुट्टीला गावी जायचे, तिथे मनसोक्त खेळायचे. कोणाचं बंधन नाही, काही अभ्यास नाही, फक्त खेळणं म्हणजे खेळणं. खरंच पुन्हा एकदा ते दिवस जगल्यासारखं वाटते. खरं तर माझ्या सासू सासऱ्यांसाठी एक मोठं घर बांधायचं हे माझ्या मिस्टरांचं स्वप्न होतं आणि ते सत्यात उतरलं सुद्धा. आज या घरामध्ये बागडताना, खेळताना, आजी आजोबांसोबत मस्ती करताना मी पाहते. खरंच खूप समाधान वाटतं. आज मला मागे बोलून पाहताना मी माझ्या आजीसोबत कशी सुट्टी घालवली हे अगदी रेग न रेग आठवते. तो आठवणीचा साठा आज माझ्याकडे आहे. आज मला असं वाटतं की प्रत्येकाचं छोटंसं का होईना, एका रूमचं का होईना, गावी एक घर असायला हवं. तिथे आजी आजोबांसोबत आपली मुलं जेव्हा खेळतात, हट्ट करतात, जे काही एन्जॉय करतात ते सर्व पाहून खूप समाधान वाटतं. तेही मोठे होतील, तेही आयुष्यात पाठीमागे वळून पाहतील तेव्हा त्यांच्याकडेही आठवणींचा गोड साठा असेलच ना. सुट्टीत खरं तर एन्जॉयमेंट करायला हवी, ट्रिप काढायला हवेत, पण त्यातूनही वेळ काढून सासरी आणि माहेरी 4 दिवस जावंच. कारण तिथेच फक्त आपली मुलं आपलं बालपण अगदी मनसोक्त जगू शकतात असं मला वाटतं. हे सगळ्या आठवणी कायम आपल्यासोबत राहतील, यालाच तर आयुष्य म्हणतात.